समाजातल्या शोषणावर आणि शोषणावर आधारलेल्या विषमतेवर प्रहार करणारा एक चल हल्ला बोल या नावाचा चित्रपट लेखक दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी आपल्या कलाकारांसह आणि सहकाऱ्यांसह तयार केला। आणि हा तयार करताना त्यांनी या चित्रपटात सुप्रसिद्ध विद्रोही कवी आणि दलित साहित्यिक आयुष्यमान नामदेव ढसाळ यांची अगणित सूर्यानो ही कविता वापरली आणि ती याला फिट बसती म्हणूनच ती कविता त्यांनी त्यात वापरली। आणि हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर त्यांनी हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे मान्यतेसाठी प्रमाणपत्रासाठी सादर केला, परंतु सेन्सॉर बोर्डाचे तुकड्यावर टाकलेले आणि तुकड्यावर टाकल्यानंतर भोभो करणारे सेन्सॉर बोर्डाचे सदस्य यांना नामदेव ढसाळ कोण आहे माहीत नाही। शोषण आणि शोषणाची व्यवस्था म्हणजे नेमके काय, शोषण करता येतं परंतु शोषणाच्या व्यवस्थेवर बोला म्हटलं तर बोलता येणार नाही किंवा त्याचे चटके न बसलेले असे सेन्सॉर बोर्डाचे सदस्य यांनी त्याच्यात कट सुचवले 12 आणि नामदेव ढसाळ कोण हा प्रश्न त्यांनी मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं विचारला का काय असं मला वाटतं। कारण नामदेव ढसाळांची मराठी भाषा ही देशातल्या नव्हे तर परदेशात सुद्धा त्यांची ती कविता गेलेली आहे। आणि अशा कवितेचा नामदेव ढसाळ कोण असा प्रश्न विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाचं डोकं ठिकाणावर आहे का असा मला त्यांना सवाल आहे। आणि विषमता, त्यानंतर शोषण व्यवस्था, त्यानंतर शोषक, त्यानंतर शोषणावर आधारित असा हा चित्रपट असल्याने त्या विरोधात चल हल्ला बोल असं त्या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवलेलं आहे। असं असताना त्या चित्रपटाला 12 कट सुचवलेले आहेत। त्यात पहिल्यांदा म्हणजे नामदेव ढसाळ यांची कविता त्यातून काढून टाका असं सेन्सॉर बोर्डानं लेखी कळवलेलं आहे। असं कळवणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांना कुणी नेमलेलं आहे का ते तुकड्यावर फेकलेले जोपासलेले सदस्य आहेत। आणि हे डोकं सेन्सॉर बोर्डाचं जे चाललेलं आहे ते सनातनी प्रवृत्तीचं डोकं आहे। आणि हे सनातनी प्रवृत्तीचं डोकं नागपुरी काळ्या टोपीच्या मेंदूतून आलेलं आहे की काय असं माझी प्रश्न आहे। त्यामुळे या सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी विनाकारण महेश बनसोडे यांचा चित्रपट असा याच्यात अडकू नये सेन्सॉरच्या कात्रीत आणि त्या चित्रपटाला त्वरित प्रमाणपत्र द्यावं आणि नामदेव ढसाळ कोण असे विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या सदस्याची त्वरित हकालपट्टी करावी अशी माझी मागणी आहे।